मित्रांनो, पीक विम्याची माहिती घेत असताना मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं स्टेटस हे चेंज होणं सुरू झालेलं आहे, ज्याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट त्यानंतर एल्ड बेसमध्ये कन्वर्ट होणं सुरू झालेलं आहे. परंतु मित्रांनो, स्टेटस कन्वर्ट होत असताना अचानकपणे जे स्टेटसमध्ये बदल झालेले होते, काही शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टच्या रकमा दाखवल्या, काही शेतकऱ्यांना एल्ड बेसच्या रकमा दाखवल्या, काही शेतकऱ्यांना लोकलाईजच्या सुद्धा रकमा दाखवल्या गेल्या होत्या. परंतु अचानकपणे या रकमा गायब झाल्या. काही शेतकऱ्यांचं लोकलाईजचं जे रक्कम दाखवत होती ती गायब झाली. काही शेतकऱ्यांचं लोकलाईज मधून अचानकपणे एल्ड बेसमध्ये गेलं. काही शेतकऱ्यांचं पोस्ट हार्वेस्ट मधून डायरेक्ट एल्ड बेसमध्येच 0-0 रक्कम झाली किंवा ब्लँक झालं सगळं. स्टेटस म्हणजे क्लेम अप्रुव्हल दाखवलेलं नाही किंवा काहीच दाखवलेलं नाही. असे बरेच प्रॉब्लेम शेतकऱ्यांपुढे उभे राहिलेले. स्टेटस चेक केला असता हेल्पलाईन नंबरवर कॉल केला की हेल्पलाईन नंबरवर म्हणतात की थोडे दिवस वाट बघा, स्टेटस कन्वर्ट होईल किंवा स्टेटस तुम्ही चेक करत राहा, होईल बरोबर. असे कारण दिली जात आहेत. मित्रांनो, आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेत आहोत त्या जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात कमेंट आल्या. त्यानंतर मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 318 कोटी 56 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता. त्यातला मित्रांनो जवळपास 2 कोटी 42 लाख रुपयांचा निधी हा अद्यापही कंपनीकडे पेंडिंग होता. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा याबद्दल माहिती घेतलेली होती मित्रांनो. तर मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांचं रकमा वगैरे बदललेल्या आहेत किंवा ब्लँक झालेले आहे, स्टेटसमध्ये काहीच दाखवत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी काय आता यापुढे काय नेमकं करावं लागणार आहे किंवा वाट बघायची आहे की काय, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषीमॅन युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इन्स्टाला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आले की पोस्ट हार्वेस्टची रक्कम दाखवली भाऊ, त्यानंतर पोस्ट हार्वेस्टची रक्कम दाखवलेली असताना सुद्धा नंतर अचानकपणे ते सगळं ब्लँक झालेलं आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्याला दाखवलं सुद्धा स्टेटस वगैरे किंवा कमेंटमध्ये सुद्धा त्यांची डिटेल सेंड केलेली आहे. तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र होते, म्हणजे लोकलाईजमध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता अद्यापही, त्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवल्या गेल्या होत्या, त्या रकमा गायब झालेल्या होत्या आणि एल्ड बेस 0 मध्ये परत कन्वर्ट झालेलं होतं. तर मित्रांनो, असे जे शेतकरी आहेत ज्यांच्या स्टेटसमध्ये चेंजेस झालेले आहेत, मी अगोदर सांगितलं होतं की स्टेटस चेंज होणं सुरू झालेलं आहे, परंतु काहींना खोटी बातमी वाटली, काहींनी सिरियस घेतली बातमी. तर मित्रांनो, स्टेटस चेंज होणं सुरू झालेलं आहे. परंतु मित्रांनो, जे कंपनीकडे विचारपूस केली असता किंवा काही जे लोकप्रतिनिधी वगैरे त्यांच्याशी विचारपूस केली असता, त्यांनी कंपनीला विचारपूस केली असता आणि कृषी विभागाचं जे म्हणणं आहे त्यानुसार मित्रांनो, जे कंपनीचं जे घोळ चालू आहे, कंपनीकडे म्हणजे कंपनीचे स्टेटसमध्ये घोळ झालेले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस वगैरे चेंज करायचे होते अशा शेतकऱ्यांचे सुद्धा मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारा मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना अद्यापही जवळपास जे लोकलाईजचा वगैरे पीक विमा मिळालेला नव्हता आणि त्यांचे जर स्टेटस चेंज झाले असतील, म्हणजे रक्कम वगैरे गायब झालेली असेल, तर मित्रांनो काळजी करायचं काही नाही. थोडंसं कंपनीचा इश्यू झालेला, घोळ चालू आहे, स्टेटस व्यवस्थित होणार आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या रकमा वगैरे दाखवल्या गेल्या होत्या त्या शेतकऱ्यांच्या रकमा परत दाखवण्यात येतील आणि स्टेटस वगैरे व्यवस्थित होणार आहे. तर कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार जे घोळ चालू आहे कंपनीचा स्टेटसमध्ये बदल वगैरे करण्याचा, तो सॉल्व्ह होणार आहे. आणि काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे, म्हणजे अहिल्यानगर, मला वाटतं अहिल्यानगरच्या काही कमेंट होत्या, तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सुद्धा सेम प्रॉब्लेम येत आहे. तर हा कंपन्यांचा घोळ आहे. जवळपास हा प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह होणार आहे. थोडीशी वाट बघा आणि वाट बघल्याच्या नंतर थोडी म्हणजे 4-8 दिवस काहीतरी वाट बघा. वाट बघल्याच्या नंतर स्टेटस सॉल्व्ह होतील आणि तुमच्या रकमा दाखवायला सुरुवात होईल. काळजी करायचं काही कारण नाही मित्रांनो. आपलं चॅनल तुमच्या सपोर्टमध्ये आहे. पूर्ण अपडेट दिल्या जातील आणि व्हिडिओवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू जाऊ नका. धन्यवाद.